भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी देशभर संताप व्यक्त होत असताना नागपूरमध्ये युवक जागृती मंडळ आणि समता सैनिक दलाने तीव्र निषेध नोंदवलाय। समाजसेवी सुधाकर बागडे यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही संघटनांनी सावनेर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे आणि उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांना निवेदन सादर केले। या निवेदनाद्वारे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पुढील कार्यवाहीसाठी विनंती करण्यात आली आहे। निवेदनात स्पष्टपणे म्हटलंय की सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर एका वकिलानं हल्ला केल्याचा प्रयत्न अत्यंत निंदनीय आहे, ज्यांचा आंबेडकरी समाज जाहीर निषेध करतो। सरन्यायाधीश गवई हे दलित समाजातून येत असल्यामुळे हा हल्ला केवळ वैयक्तिक नसून तो जाणून बुजून करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आलाय। या घटनेमुळे आता दलित समाजातील कलेक्टर, डॉक्टर आणि क्लास 1 अधिकारी यांच्यावरही अशाच भ्याड हल्ल्याची भीती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर सरकारनं या घटनेची त्वरित दखल घ्यावी, तसेच दलित समाजातील सर्व अधिकाऱ्यांना पुरेशी सुरक्षा पुरवावी अशी मागणी करण्यात आली आहे। सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना पुरविण्यात येत असलेली उच्च दर्जाची विशेष सुरक्षा पुरविण्यात यावी असे निवेदनात नमूद केले आहे। या निषेधार्थ निवेदनावेळी युवक जागृती मंडळाचे अध्यक्ष सुधाकर बागडे, समाजसेवी सेवकदास सोमकुवर, समता सैनिक दलाचे अध्यक्ष विजय कापसे, भीमराव डंभारे सर, रंजना गौरखेडे, अनुप गजभिये, शांताराम ढोके, अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन लीडर, विठ्ठलदास जनबंधू, रोहणी गौरकर, संगीता रामटेके, सरला बागडे, रवींद्र गजभिये आणि विक्की शेंडे यांच्यासह समता सैनिक दल आणि आंबेडकरवादी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।